आठवणींची टेप रिवाइंड केली की या सगळ्यांची आठवण येते. पण कितीही आठवण आली तरी आपल्याकडे शो मस्ट गो ऑन असं म्हणायची पद्धत आहे. आपण हे म्हणूया, शो मस्ट गो ऑन. रिवाइंड 2008 म्हणजे गेल्या वर्षी एंटरटेनमेंट जगात काय काय झालं याचा लेखाजोखा. आणि सुरुवातीला वळूया मराठी सिनेमांकडे, कारण यामध्ये सांगण्यासारखं खूप काही आहे. मराठी सिनेमांसाठी हे वर्ष तसं चांगलंच गेलं. त्याचं मोठं श्रेय कॉर्पोरेट जगाला आहे, कारण अनेक सिनेमे कॉर्पोरेट सेक्टरने प्रोड्यूस केल्यामुळे सिनेमांची पब्लिसिटी चांगली झाली. आता 30 वर्ष काम केलं की आता आणि पुढे काय करणार. प्री आणि पोस्ट प्रोडक्शनवर बराच खर्च करता आला. वळूच्या यशामुळे मराठी सिनेमांकडे पाहायची लोकांची नजर बदलली. वळू सारखंच कौतुक झालं ते टिंग्याचं. झी टॉकीजच्या दे धक्कानं तर यशाचा मोठा धक्का दिला. आपण को ऐरा वैरा समजा तू. त्यांच्याच धुडगूसनं बॉक्स ऑफिसवर सुद्धा मोठा धुडगूस घातला. अष्टपुत्रा भाऊ काय अण्णा, अष्टपुत्र. शाळेला पोरं नको का आपल्या. लाख मेले तरी चालेल, पण लाखाचा कोणतो शिंदा पोशिंदा तो जिवंत राहायला पाहिजे. मुक्ता आर्ट्सनं मराठीत वाजवलेल्या सनई चौघड्यांनी प्रेक्षकांना खेचून घेतलं. अर्थात कॉर्पोरेट क्षेत्राच्या मराठी सिनेमातल्या प्रवेशामुळे हे शक्य झालं असलं तरी काहींना यातले तोटेही जाणवले. कॉर्पोरेट सेक्टरकडे जरी खूप पैसा असला तरी देखील त्यांनी जर योग्य स्क्रिप्टचा सेन्स असलेली माणसं जर नेमली नाहीत तर कॉर्पोरेट सेक्टर हे मानधनं वाढून, सगळं कलाकारांची मानधनं, सगळा सेटअप वाढून फ्लॉपची वाटचाल जास्त करतायत असं मला वाटतं. शेवटी भरती ओहटी म्हणजेच तर जगणं. आम्ही सातपुते या सिनेमामुळे सचिन पिळगावकर आणि उलाढालमुळे महेश मांजरेकर यांचं दर्शन बऱ्याच दिवसांनी मोठ्या पडद्यावर झालं. मराठीतल्या अनेक नव्या जुन्या कलाकारांना यावर्षी प्रेक्षकांपर्यंत पोचता आलं. कॉर्पोरेट कंपनी सगळे जे आलेले आहेत हे अतिशय चांगली गोष्ट आहे. त्यामुळे निदान लोकांपर्यंत पिक्चर पोचतायत तरी. लोक आज पिक्चर थिएटर जाऊन बघताना कळते तरी की अमुक अमुक पिक्चर आलं. नाहीतर पूर्वी असं कळलं कधी आलं आणि कधी गेलं काय कळायचंच नाही. पण या लोकांनी जेव्हा याच्यामध्ये एंट्री केली त्यावेळेला पिक्चरांना थिएटरपर्यंत पोचण्याचे दिवस तरी आले. नाहीतर तेही होणं मुश्किल होतं पहिल्यांदा. मराठीसाठी चांगली साईन आहे की मोठमोठ्या एवढ्या कंपनीज मराठी जाऊन काय ते चित्रपट करू इच्छित आहेत. तर ही अभिमानास्पद गोष्ट आहे प्रत्येकाला. आणि राहता राहिला प्रश्न जबाबदारीचा, तर माझी जबाबदारी तेच पेलतात. त्यांचंही म्हणणं असंच आहे, जे काय मोठमोठ्या कंपन्या आल्या ते म्हणतात की आपण चित्रपट सगळेच कॉमेडी करू असं नाहीये. तुम्हाला जर वाटलं की एखादा वेगळा विषय येतोय, सिरियस विषय आहे वगैरे, तर आमची तिथे नाहीये. आपला देश शेतीप्रधान आहे. मग आपल्याला शेती पदवीधर पाहिजेत का डाटा एंट्रीवाले पाहिजे? तिरडीवर ठेवलं काय किंवा काचीच्या पेटीत सजवून ठेवलं काय? प्रेत ते प्रेतच. सखी, पिकनिक. उपाशी आहे ती बघा वहिनी. थोडं भात करून घालावं म्हणलं तर कोटभर पाणी नाही हो घर. तहान, तांदळा एक मुखवटा. माईचा मळवट मळवट मळवटा गिल्टी, ऑक्सिजन अशा अनेक सिनेमामुळे मराठीला नवे आणि बोल्ड विषयही मिळाले आणि मराठी सिनेमा तुळशी वृंदावनाच्या बाहेर पडला तो कायमचाच. कॉर्पोरेट कंपनीज जेव्हा येतात तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारचं त्या व्यवसायात प्रोफेशनलिझम येतं किंवा पैसा भरपूर येतो. ह्या गोष्टी मला असं वाटतं की मराठी सिनेमाच्या दृष्टीने चांगलं आहे. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे विषयाचं वैविध्य हवं. नाहीतर नुसतेच कॉर्पोरेट आले आहेत आणि खूप पैसा येतोय म्हणून वाटेल तसे सिनेमे यायला लागले आणि त्याच्यात विषय जर, कारण कुठच्याही सिनेमाचा आत्मा शेवटी त्याचा विषय असतो, त्याच्यामुळे ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे कॉर्पोरेट्स येणं न येणं पण ही चांगलं चिन्ह आहे असं मला वाटतं कॉर्पोरेट्सने येणं.
भव्य महिलांचे कबड्डी सामने. भव्य महिलांचे कबड्डी सामने. त्या महिला म्हणजे फक्त भव्य महिलाच कबड्डी खेळणार. मग बघाया कोण येणार? आता 2.5 करोडचं बजेटचा जेव्हा सिनेमा होतो आपला, तर निश्चित लोकांना एक क्वालिटी वर्क बघायला मिळेल. हे कॉर्पोरेट सेक्शनमुळे झालंय बऱ्याचदा, की इंडिव्हिज्युअल निर्माता सुद्धा जरा जास्त पैसे घालायला लागला, की नाही आपलं मल्टिप्लेक्सेस आहेत, आपण त्या क्वालिटीने जाऊया. ग्लोबलायझेशन झाल्यामुळे आणि ही क्वालिटी नाही आपण जोपासली ना, मला असं वाटतं की नाही तर मग आपण गरिबी काहीतरी करत बसतो तर निश्चित बाजूला पडू. गोरी गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली. यावर्षी मराठी सिनेमांनी नक्कीच मोठी झेप घेतली आहे. आता नव्या वर्षी मराठी फिल्म इंडस्ट्री आणखी मोठी भरारी मारेल याबद्दल खात्री बाळगायला हरकत नाही. नादावली सोकावाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. चला, म्हणजे एकंदरीत यावर्षी मराठी सिनेमा कॉर्पोरेट झाला, जास्तीत जास्त मराठी सिनेमे रिलीज व्हायला लागलेत आणि आता हाच ट्रेंड 2009 मध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळेल असं दिसतंय. एकंदरीत कोणकोणते मोठे सिनेमे 2009 मध्ये आता रिलीज होणार आहेत हे आपल्याला जाणून घ्यायला आवडेल आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहे भाग्यश्री बंजारी स्टुडिओतून. भाग्यश्री, आम्हाला सांग की 2009 मध्ये कुठली आकर्षण आहेत मराठीमध्ये? वेनोमल, मराठी सिनेमानं 2008 हे वर्ष जसं दणाणून सोडलं तसंच 2009 हे वर्षही गाजवणार असं दिसतंय. जानेवारीत रिलीज होणारा एक डाव धोबी पछाड या सिनेमातनं पहिल्यांदाच अशोक सराफ आणि निवेदिता जोशी ही जोडी निर्माते म्हणून समोर येत आहेत. अशोकजींबरोबरच मकरंद अनासपुरे पण निर्मितीत उतरतोय. गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा या सिनेमाची तो निर्मिती करतोय आणि त्यात तो कामही करतोय. यापूर्वीच रवी राय, श्रेयस तळपदे, सुभाष घई यांनी हिट मराठी सिनेमे दिलेत आणि 2009 मध्ये सुद्धा तसेच हिट देण्याच्या तयारीत ते सध्या आहेत. या सगळ्यात मोठी उत्सुकता असेल ती म्हणजे अमिताभ बच्चनची पहिली मराठी निर्मिती असलेल्या विहीर या सिनेमाची, ज्याचं दिग्दर्शन करतोय वळू फेम उमेश कुलकर्णी. वेल, चांगलंच आहे मराठीसाठी, मराठी सिनेमांसाठी. मराठीचा हा दे धक्का 2009 मध्ये सुद्धा असाच सुरू राहू दे. यानंतर आता आपल्याला सैर करायची ती बॉलिवूडची, पण त्याआधी आपल्याला एक ब्रेक घ्यायचा आहे. पहा फक्त IPN लोकमत.